हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे न बोलता वाढलेलं अंतर. सकाळचे 8:30 वाजले होते. कॉलेजला निघण्याआधीही आरतीची नजर मोबाईलवरच होती. रात्रभर आलेले मेसेजेस, एकही रिप्लाय दिला नव्हता. एकीकडे स्क्रीनवर "आर यू ओके? काही राग आला आहे का?" असे मेसेज चमकत होते आणि दुसरीकडे घराच्या हॉलमधून येणारा तणावपूर्ण आवाज. आरतीच्या वडिलांची नोकरी गेली होती. आई दिवसेंदिवस जास्त चिंतेत राहायची. घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू झाली होती. आरतीचं मन कोलमडून पडलं होतं, पण ती कुणाशी बोलावं हेच तिला समजत नव्हतं. ती मनोमन म्हणत होती, कबीरला सांगावंसं वाटतंय, पण सांगितलं तर तो चिंता करेल, स्वतःला दोष देईल. त्याला त्याच्या अभ्यासात लक्ष द्यायचं आहे. माझं घरचं जग मी त्याच्यावर ओढून देऊ शकत नाही. म्हणून ती शांत राहायची. मेसेज उघडले तरी टाईप करून पुन्हा डिलीट करायची आणि हे शांत राहणं अंतरासारखं भासत होतं. कबीर सकाळी उठला की पहिली गोष्ट मोबाईल चेक करणे. आरतीचा एकतरी मेसेज मिळेल अशी आशा. पण सलग 3 दिवस तिच्याकडून फक्त एकच शब्दाचे उत्तर, बिझी किंवा कधीच नाही. कबीरच्या मनात विचारांची गर्दी होत होती. ती माझ्यापासून दूर तर जात नाही ना? मी काही चुकीचं बोललो का? कोणी दुसरा आला आहे का तिच्या आयुष्यात? त्याला स्वतःवरचा राग येत होता. आरतीच्या शांततेचा अर्थ समजून घ्यावा की तिला जबरदस्तीने विचारावं हेही कळत नव्हतं. कॉलेजमध्येही तिचं हसू कमी झालं होतं. ती लोकांमध्ये असली तरी तिचं मन कुठेतरी हरवलेलं दिसायचं. कबीर तिच्याकडे पाहायचा, पण ती नजरेला नजरही देत नसे. त्याच्या मनात शंकेची धुकं दाटत गेली. त्या संध्याकाळी घरात पुन्हा वाद झाले. वडिलांच्या काळजीतून बोलणे चिडचिडीत होतं. आई रडत होती. आरतीला या सगळ्या स्वतःलाच कुठे ठेवावे ते समजत नव्हतं. तिने मोबाईल पाहिला. कबीरचे 8 मिस कॉल. खाली मेसेज, आरती प्लीज बोल ना, मी काही चुकीचं केलं असेल तर सांग. ती स्क्रीनकडे बघत म्हणाली, उत्तर द्यावंसं वाटत होतं, पण शब्द सुचत नव्हते. किती समजावू स्वतःला की हे तात्पुरतं आहे, पण तेवढ्याच क्षणी घरातून आवाज यायचा आणि मन गोठून जायचं. तिने पुन्हा मोबाईल बाजूला ठेवला. कबीरला सगळं सांगायला मी तयार नाही, अजून तरी नाही. पुढच्या दिवशी कबीरने कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तिला थांबवलं. आरती 2 मिनिट बस ना, मला बोलायचंय, तो शांत आवाजात म्हणाला. आरती थोडी चकली. तिला माहीत होतं की हा क्षण टाळणं आता शक्य नव्हतं. कबीर पुढे म्हणाला, आपल्यात सगळं ठीक आहे ना? तू माझ्यापासून दुरावत आहेस असं वाटतंय. काल मी 10 वेळा मेसेज केले, पण तू एक शब्दही नाही बोललीस. आरतीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तेथे स्पष्ट दुःख दिसत होतं. ती शब्द सापडत नसल्यासारखी गप्प बसली. आणखी एक गैरसमज जन्माला आला. कबीर उठला. आरती, मला माहीत नाही काय बदललंय, पण मी तुला तसंच वागवत राहणार नाही, जणू काही सगळं ठीक आहे. तो निघून गेला. आरतीच्या हातात फक्त शांतता उरली. त्या रात्री आरती थकून रडत बसली. आईने तिला जवळ घेतलं आणि विचारलं, तू खूप दिवसांपासून मनात काहीतरी दाबून ठेवते आहेस. काय झालं? कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम? आवाज ऐकून वडीलही आले. ती पहिल्यांदाच उघडपणे बोलली. तिने कबीरबद्दल सांगितलं. मी त्याला काही बोलू शकत नाही, कारण मी तुमच्या समस्यांमुळे त्याच्या आयुष्यात चिंता वाढवू इच्छित नाही. मला भीती वाटते की तो माझ्यापासून दूर जाईल. हे ऐकून आई वडील दोघंही शांत झाले. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, आरती, आयुष्यातल्या समस्यांमुळे नाती लपवू नकोस. खरी माणसं संकटात साथ देतात, निघून जात नाहीत.
आरतीने दीर्घ श्वास घेतला. तिचं मन हलकं झालं. तिला कळलं त्याच्यासमोर सत्य सांगायला आता भीती नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कॉलेजच्या बागेत कबीरला भेटली. तो थोडा खिन्न दिसत होता, पण तरीही शांत उभा होता. आरतीने हात थरथरत पुढे केला आणि म्हणाले, कबीर, मला काही सांगायचंय आणि कृपया मध्येच थांबवू नकोस. कबीरने मान हलवली. आरती बोलायला लागली. मी तुला इग्नोर करत नव्हते. मी तुझ्या प्रेमापासून पळत नव्हते. माझ्या घरात गेल्या काही महिन्यापासून खूप ताणतणाव आहे. वडिलांची नोकरी गेली, आर्थिक चिंता, रोजचे वाद. मी घाबरले होते की हे सगळं तुझ्यापर्यंत पोहोचलं तर तू काळजी करशील, ताण घेशील, म्हणून मी शांत राहिले. शेवटी ती म्हणाली, मी तुझ्यापासून दूर गेली नाही कबीर. फक्त माझ्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. कबीरच्या चेहऱ्यावरचं ताणलेलं हसू एकदम मऊ झालं. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले. आरती, तो म्हणाला, तू मला तुझ्या सुंदर क्षणांमध्ये हवा आहेस, पण तुझ्या कठीण काळात अधिक जास्त. नाती फक्त हसण्याने चालत नाहीत. आपण एकमेकांचा भार अर्धा करायला आहोत, वाढवायला नाही. आरतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते समाधानाचं होतं. दोघं बागेच्या बाकावर बसले. पहिल्यांदाच अनेक दिवसांनी आरतीने हलकं हसू दिलं. कबीरने तिला समजून घेतलं, तिच्या शांततेला अर्थ दिला आणि तिच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी साथ करण्याचं वचन दिलं. त्या दिवसापासून मेसेजेसचा गैरसमज संपला. त्याच्या संभाषणात पुन्हा सहजपणा, मोकळेपणा आणि एकमेकांसाठी वेळ निर्माण झाला. आरतीला समजलं, कधीकधी अंतर संवादामुळे नाही तर मनातल्या न सांगितलेल्या दुःखामुळे वाढतं. पण एकदा सत्य बोलायची हिंमत केली की नातं पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होतं. आणि कबीरला समजलं, खरी साथ म्हणजे फक्त आनंदात नव्हे तर दुसऱ्याच्या भारात आपलं खांदे देणं. त्यांचं नातं पुन्हा उभं राहिलं आणि यावेळी आधीपेक्षा जास्त प्रामाणिकपणे. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.